आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला ग गोमट्याचे करावाजे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे गोमटेचे करा गोमटेचे करा माझ्या भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी गाव बरवा गल्ली बरवी देव बरवा मंडप बरवा स्पीकर बरवा महाराज बरवा मी वारकरी झालो आहो ह्या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही तरी वर्षाला मी 300 हार माझ्या गळ्यात पडतात किती 30 आहे ना 300 या माईक एवढी सुद्धा माझी उंची नाही मी बुटका आहो मी बुटका का झालो मला कळत नव्हतं त्यावेळेला मी माती खाल्ली विठ्ठल कळत नाही तर काय बी खावावं वारकरी झाल्यावर खाऊन बघा विठ्ठल टीव्हीवर गेल्या गेल्या बायकोनं दुसऱ्या दिवशी काम काय केलं माहिती आहे का मला दिष्ट होणे म्हणून काळा दोरा बांधलाय विठ्ठल अहो मीच मुलकाचा युद्धरूप आहे मला दिष्ट होती वय नाही एक सांगतो दोन्हीचाही आदर करावा नाही राम बरवा कृष्ण बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा उन्हाळ्याचं पाहुणं आलं त्यांना विचारलं चहा करू द्या का सरबत पाहुणं म्हणलं चहा वस्तूवर सरबत द्या म्हणजे दोन्ही बी हानाचा बेत ती घर मला उठून जावा म्हणला तुम्ही पाहुणं व्हायच्या लायकीचं नाही आधी साखर कमी कोणतं करू द्या म्हणल्यावर चहा वस्तूवर सरबत द्या म्हणून अरे बाजीराव राम बरवा तुझं सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे है की नाही हा सगुण निर्गुण गुणाची अवगुण हरिदिण मन है की नाही म्हणून करतात ह्या भगवंताचं चिंतन करण्याकरता कीर्तन का ठेवतात हो मी सांगितलं तर सारणीच्या कीर्तनात हो कीर्तन का करावी बरणीतलं लोणचं आणि इष्टीतली माणसं हलवावं लागते ते वथाळत वथाळत महिनाभर जर लोणच्याची बरणी नाही हलवली त्याच्यावर पांढरा थर चढतोय आहो कळलं का म्हणून बाया आठवड्याला गाडगा हलव बरणी आहे वैचारिक बदल झाला पाहिजे देअर इज चेंज इन आवर माइंड आपल्या वैचारिक पातळी बदलली पाहिजे लक्षात घ्या हा एवढा आताच कशासाठी एवढे कीर्तनकार टाळकरी संस्थेवरली मुलं एक पैसे आहेत म्हणून मंगळसूत्र घेऊन येऊ लगीन झालंय म्हणून मंगळसूत्र घेते ती का असं कोणी केलंय हाय तर पैसे घेऊ मंगळसूत्र आता येड्यात काढते माळ का घालावी गुरु केला म्हणून मारुती महाराज कानिगावकरला मानलं म्हणून मारुती महाराज दस्तापूरकरला मानलं म्हणून हा परमशुद्ध या ठिकाणी असणारे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाबासाहेब इंगळे चौकोनी चिरा गेले ईश्वर दिगंबर मूर्ती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझे महाराज हा मारावे परी कीर्ती रूपे ओरावे आहे मला बरीच लोक म्हणते ती आता एवढं नाचता गुडगं चांगला असताना काय करीत होता मी म्हणलं झिंग झिंग जिगाट झिंग झिंग गायबानिया तुला माझ्या गुडघ्यावरनं काय काढत आहे हा
विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल. आता हा कालदर्शक शब्द आहे. महाराज कधी आले? आता चालू आहे नाही. पिटीवाल्याला विचारलं ही कोणी केलं? आता मी केलं काय? लगेच बदल पडला. शब्द सुद्धा कळला पाहिजे. व मी एका गावाला कीर्तनाला गेलो आणि पिटीवाल्याला म्हणलं स्वर दे. ते म्हणलं किती देऊ? मी म्हणलं काळी दोन. त्यानं दोन्ही बी पट्या उपशिलन माझ्याकडे फेकल्या. विठाला आपलं कसं झालंय? नाना साधनाच्या केल्या खटपटा आहे की नाही. पुढं दारवंटा मिळत ना व रस्ता किती पाळावा. एसट्या बंद मध्ये कोरोना होय ना. त्यात मला साखर झाली आहे, शुगर. मी या 2 महिन्यात विचार केलाय न साखर खाता बी मरतय, त्याच्यापेक्षा खाऊन मारावं. आता कोणाची पंगत होती हो? हा मधुकर महाराज जावडे. हो कळला. हे कळ्या वाढल्या, सगळे वाढल्या. बाकीच्या हात दुखा नको. मॅड उठा चटकन. म्हणलं मला उशीर लागला ना, कारण मला स्पीड ब्रेकर नसल्यामुळं घास आडत नाही. गापाव दात पडल्या तर म्हणून काय मी कमी खात नाही, जादा खातोय. आहो सकाळी किती का अपदा होईना. विठ्ठल सप्ता असू घर असू माणसानं खायला शिकावं. बघा खाताना माणसं लाजते. ती आहो पकवाच्याचं नाव कळलं नाही मला. पांडुरंग महाराज. आहे की नाही. आता ह्यांना कणिक दिली हो एक जणानं. मधल्या माणसाजवळ एका बाईनं कणिक दिली पकवाजाला द्या म्हणून. मधल्या माणसानं उजेडात कणिक बघितली. एखादच होती. कळून पेढ्याचं वजन किती. कणकी गपा गपा खाल्ल्या. कीर्तन झाल्यावर म्हणला महाराज. मी का मी कणिक खाल्ली. मी आता पीठ खा बसितलं. म्हणलं माणूस आहे होई. याला देवळाकडं सप्त्यात आलं की गिळाचा नाद व म्हणून सप्त बंद पडलं. घराला असला बोर्ड तर लिहा उद्या खडून कोळश्यानं. गावाचं देवाचं भावाचं खाणार नाही तरच माळ घालीन. विठ्ठल आणि एवढ्या शब्दानं बऱ्याच गावचं कीर्तन माझी कॅन्सल झाली. तिथला व्यवस्थापक काय म्हणला, ही नाही ती उकरून काढते म्हणला. नाही झाकून ठेवतो की तुला खायला. तुझी सेवा करीन म्हणून भावे माझे मन गोविंदी रंगोले हो. वारकरी झाल्यानंतर निद्वंद निशंक विछोरिता सोडवा. खेळ्या सोडवा. वासुदेव आंधळा पांगळा सोडा. येडका सोडवा. तुम्हाला जी काय येते ती मनी जावं. ती सोडवण्याचा प्रयत्न करी जावं. पण ती करताना निर्द्वंद्व निशंख विचरितामयी. मी त्या उमरग्याचा एक कीर्तनकार नेलता गावाला. त्यानं उभारल्यापासून जी आमच्या मागं पिढा चालू केली. इकडल्या टाळकऱ्याला म्हणला कौरव किती होतं? ती म्हणली 100. ह्यांना म्हणला पांडव किती होतं? ती म्हणली 5. कौरवाच्या आईचं नाव काय होतं? ही पोरं म्हणली गांधारी. ह्यांना विचारलं पांडवाच्या आईचं. ती म्हणली कुंती आणि माधुरी. आहे की नाही. मग म्हणला गांधारीचं माहेर कोणचं? मी इकडं होतो. मी म्हणलं अफगाणिस्तान. तुला जी नान्नजवरनं बोलिवले काय तर सांगशील म्हणून आमचंच उकर आलाय. तू सांग र. कथा त्रिवेणी पाहिजे. त्याच्या कोळासहित ऐकणाऱ्याच्या कोळाचा उद्धार व्हावा. कथा त्रिवेणी संगम. कथा कसली आहे? त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम ह्या तिन्हीचा संगम झाला पाहिजे हो. मी कॅसेटवर वाचलं डोळ्यात पाणी आणणारं कीर्तन. काय गरज आहे का? ही आधीच रडून घरनं आलेली असते ती. कळलं का? आणि तुम्ही सुखी आहे का? कोणाला सोनाचं दुःख आहे, कोणा सासऱ्याला, कोणाचं सासूला दुःख आहे. होय ना. आहे की नाही.
एक सासू होती हो, सोनाला म्हणायची नीट वागा येत नाही का हो, आई बापानं असं शिकलं, आमच्या वेळेला असलं नव्हतं रे बाबा. सून कटाळून गेली, माणूस बोलण्यानं खराब होतो, अन्नानं नाही. आळला का आळंदीच्या वाटेने काय सारखं जेवण मिळते वय, कुठं नाही वय. मला एकदा विचारलं, म्हणलं सप्त्यात काय असतंय? म्हणलं हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर, पाठाचा काकडा. ते म्हणलं जेवणाचं काय नसतं का? म्हणलं असतंय. म्हणलं कोणाला कशाचा नाद? मला म्हणलं जेवणाचं काय असतंय? म्हणलं बाजरीची भाकर, वरण, चपाती, भात, लाडूच्या कळ्या, पुरणपोळ्या, दूध, खीर, आमरस असेल तर आमरस. असं आहे वा. म्हणला तरी म्हणतोय, म्हणला वारकरी हाडकुळं कसं नाही तर. मला म्हणला मी बी येऊ का? मी चल. मग सगळं वारकरी गंध लावलेलं, शर्ट काढून जेवाय बसलेलं. गोंधळीकर महाराज ते पद्धत तसंच आहे, दोंडोबंद दादाच्या मठावर सादरा काढून जेवाय बसते ती. मग ह्यानं काय, मी काय केलं, त्या काळात माळ बी नव्हती. म्हणलं महाराज माळ नाही कसं काय? थांबतोला गंधाची गोळी माझ्या खिशात होती, त्याला दिली. गण लावून जेवायला बस म्हणलं. मग तेवढ्यापुरतं तेवढं गण लिहायचं नाही वय. काय काय वारकरी गण जी लिहिते तर त्यांचंच कुत्रं त्यांच्या अंगावर येतं. तेवढ्यापुरतं तेवढा लिहित जावं व. ह्यानं गंजी लावला आणि तिथल्या टाळकऱ्यांनी खोड केली होती. पंक्तीवाल्याला काय सांगितलं, ज्वारीच्या भाकरी, भाजीचा गरगाटा तेवढा कर, आणि असली लाईट वाडा आलं ताट. ते म्हणलं मला आणि महाराजाला वेगळं ताट असायला येड लागलं, तुझ्या बापाची टेंड आहे का? जी पंक्तीत आहे ती महाराजानं गिळावं, उघड रुबाब करून बघा. जेव्हा ताट करून आलं, आता बाजरीची भाकर दिवसा काळी दिसते, रात्री लई दिसते. हवं गरगटा आला, माझ्याकडं बघितलं, मला म्हणला किती लबाड बाता? म्हणला लाडू असते आणि पुण्या बाजरीची भाकरन गरगटा ठुलाय. म्हणला लागलं गंध पुसायला. जीव वाढणारं पोरग म्हणला महाराज गंध का पुसायला? गरगट्या पाय एवढं गंध लावतो काय? म्हणला मी जेवणावर गंध असते वय रे. कळला जेवणावर गंध नाही रे. भावे गावे गावे गीत शुद्ध करून दे, तुझं व्हावा आहे देव. तरी हा एक सांगतो, प्रत्येक माणूस म्हणते आमच्या घरची गरिबी का हटत नाही, त्याचं एकच कारण आहे, बायको किंवा नवरा ज्यादा जेवत असली पाहिजेत, म्हणून गरिबी हटना. व तुम्ही गपावा गपा खाता, पोरं उगं तोंडाकडे बघते ती. आमच्या कीर्तनकाराचं तसंच झालंय, कीर्तनकार सुधारले आणि टाळकरी मराठी टिकली. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, अंतकरण शुद्ध असले. मी एक भजन्या बघितला व पारायणाला बसलो होतो, मग पारायणाला नाश्ता आला. किती जेवलो माहिती आहे का ती? अरा त्या जेवण्याची तराच इगळे. 11 धपाटी गाडगभर दही एकट्यानं खाल्लं. एवढं जेवते ती वय. बरं खाई ना का, सकाळी किती आपदा होत असेल बरं विठ्ठल. माणसानं नेहमी मर्यादित असावं. युक्त आहार विहार नियम इंद्रियाची नसावे बासर निद्रा भो. आता तुम्ही कर पावंत. मला मनुष्य जन्म मिळाला, वारकरी झालो, मला काहीच येत नाही रे. जे ते जातो तेथे तू माझा. क्षेत्रामध्ये आदर्श गाव तुमचं आंबेगाव आहे. आहो मोठ्या शहरात हो निलंग्यात एवढं टाळ करून येतं, टाळी वाजवा ह्यांच्याबद्दल. हा जेथे जातो तेथे हा सांगाय. एक सांगतो, शिष्याला बोध व्हावा, साधू बोध झाला नरोनी ठेला. आपल्या मंडळीला मुलबाळ व्हावं.
कळलं का? आणि तुम्हाला नवरं मंडळी तुम्हा सगळ्याला सांगतो, आपल्या मंडळीला मुलबाळ झालं की आपली जबाबदारी संपली, चटकन देवळाकड पारायणाला जात जावं. ती म्हणील आई पथा तर रागा उग बास. साधुबोध झाला, एकदा तुला ज्ञानेश्वरी मिळाली, गाथा मिळाला, काय उरलं रा आणि काय देऊ आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन मार्ग दावून गेले म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती येणीची पण ते चालू जाता आणि पुन्हा गुंता कुठला पडत नाही. वारकरी व्हावं बघा. बरीच लोक मला म्हणतात महाराज ओ महाराज. मला काय झालं, 3 वर्ष झालं माळ घातली पण करमत नाही, म्हणजे खाऊ वाटतंय. विठ्ठल हा माळकरी कुणाला म्हणावं आहे की नाही. वारकरी झाल्यानंतर चव शोधायची नाही. जीवनामध्ये ब्रह्मरस घेई काढा पिढा. 2 वर्षाखालीपासून मला साखर झाली व मी डॉक्टरकडे गेलो तपासाला. डॉक्टरनं मला उलटा पालता केलं, तपासलं. डॉक्टर मला गोड काय खाऊ नका, साखर खाऊ नका, गुळ खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, बासुंदी खाऊ नका, पेढं खाऊ नका, सफरचंद खाऊ नका, कलंगड खाऊ नका, पपई खाऊ नका, गोड काहीच खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, मकाची कणस खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का. विठ्ठला विठ्ठला माझ्या जेवणातली गुढी गेली बघा. जीवनात हाय अजून थोडीफार. हा मी बुटका जरूर आहे पण गुणवान आहे व. माणसानं गुन्हे असावं आहे की नाही. हा मला सांगतात ना आता तुम्ही कृपावंत. तो खूप बरं आहे ना, अवसन नव्हतं व. अंगात ती ताकद गेली, कथेची सामग्री देहावसानावरी. वाट्यावर बसले होते आणि वारकऱ्याची दिंडी चालली. तो कोबारांचं मनोगत आहे, दाते हो दान करा हा तो कोबारा म्हणतात पंढरपूर चालला, दाते हो दान करा नाही. तुका मागे दान. आता तुम्ही कृपावंत, मी हीच मागाय आलोय तुम्हाला आहे नी. मी तर काय मागाय आलोय, पाकिट येईल जाईल खर्च होईल है ना. ज्यांनी निस्वार्थीपणानं लिहून ठेवलं हवं. माऊलीला वारायाने बळबळ फरशी ओढून घेतली व 16व्यावरती ज्ञानेश्वरी लिहून झाली, हरिपाठ झाला. 2 वर्ष मुक्ताईसाठी माऊली राहिल्या, 2 वर्ष सोपान काकासाठी राहिल्या आणि 2 वर्ष निवृत्तीनं 22व्या वर्षी समाधी घेतली व. आणि आता आपली पोरं लाता घालते ती काम मर ना कामर. कटाळा येस तर जगूच निव. देखणं दिसतंय त्यावर फोटो निघावा, उदबत्ती वावळाय चांगलं. मी सुद्धा कीर्तन कुठवर करणार आहे, फोटोच्या बाहेर आहे तवर.
एकदा का माझा पोटू निघाला आणि पोराने उदबत्ती ओवाळल्यावर कशाला येतो आंबेगावला आणि मसाला घ्यावा. करा करा लागपाठ धरा पंढरीची वाट. एवढाच वेळ आहे हो. म्हणून महाराज सांगतात दाते हो दान करा जाते पंढरपुरा. दान कशाचं करा? मला साक्षीनं माझ्या साक्षीनं तुम्ही पंढरपूरला चाललो हे म्हणा, हा त्याचा खरा अर्थ आहे. तुकोबाराला दान घेऊन काय करायचं? मारायला लागल्यावर त्याचा काय उपयोग आहे महाराज, आहे की नाही? मी गोसावी आहे हो. आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी संजीवन समाधी असलेले बन महाराज सुद्धा आमचं पाहुणं आहेत. आहो टाळी वाजवा. ही जी पाशियाला आणला का महाराज आहे तर म्हणून आणला. सकाळी नारायण महाराज गरडनं घातला. गिरी महाराज मी गोसावी आहे. 30 वर्षाखाली मी भिक्षा मागत होतो. जोडी काठी घेतली आणि एका घरात गेलो आणि मी म्हणलं आल्लक. ती बाई म्हणली पीठ नाही शिल्लक. घरी आलो टरा टरा जोडी फाडून टाकली. मी माझ्या पोराला इंजिनियरच केलं बघा. 22 लाखाचा बांगला बांधला. 13वी शिकलेली सून केली. मी भिक्षा का मागत नाही? वारकऱ्याला माधुकरी चालती पण कीर्तन करायला भिक्षा चालत नाही. अभंग आहे बघा गात्यात. भिक्षा पात्रावलं म्हणे जळो लाजिरवाने जिने. हो. आणि आमच्या कीर्तनकारानं जुळी शिवली आहे धर्मार्थ पिशवी. आता काय म्हणून छापलीस तसली जुळी? नको मागू र. हो नकोच मागू ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला देव म्हणतात, आहे की नाही? हा. कळत नसेल त्याला समजावून सांगतो, त्याला संत म्हणतात. आता तुम्ही कृपावंत. गावबाला काही येत नव्हतं पण 43व्या अध्यायापासून युद्धकांडाच्या पूर्ण रामायण गावबानं लिहिला. कळला? हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. हा. लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता नको. परंपरेच्या अभंगातलं चरण आहे हो, है की नाही? हो. महाराज सांगतात ना काही कर देवा. स्वतःहून नाही लावणी हात कुरवाळीला माथा आणि सांगितली चिंता न करावी. तशी ती सासू सुनाला सारखं म्हणायची. नीट वागा येत ना का? आई बापानं असं शिकलं का? आमच्या टायमाला असलं नव्हतं ग बाया. एके दिवशी त्या सुनानं सांगितलं सासऱ्याला. त्या रोजच असं म्हणते त्या बघा मी काय वाईट वागले म्हणली. हा काय म्हणते म्हणला नीट वागा येत नाही का? आईबापानं असं शिकवलं आमच्या टायमाला असलं नव्ह ग बाया म्हणते म्हणून. तिनं म्हणला एवढंच म्हणते तू म्हण तिला आता उद्या सकाळी पाणी भरायली की म्हण आम्ही नीट वागू वाईट वागू. आमच्या आईबापाने शिकवू ना शिकवू. तुमच्या वेळेला असं नसू. आम्ही पळून तर गेला ना एवढं म्हण म्हणला. सांगतो वर्म धरूनच प्रपंच करा. वर्म धरूनच लग्न लावा. लग्न जुळवा. वर्म हुकलं देर इज नो प्रॉफिट ऑलवेज इन आवर प्रोफेशनल. धंद्यात रोज नफा नाही व पण दुकान उघडं ठेवत जावा. निदान उधाऱ्या तर गोळा होत्या द्या. आणि दुकान बंद लावल्यावर उधार नेणारी लोक वाकून बघते ती. हो काव बंद पडते कोणास ठाऊक. काय लोक म्हणते ती तुम्ही आता एवढं भजन कीर्तन करता वैकुंठाला जाणार आहो का? तुम्ही एवढी करता स्वर्गा. अरे आम्ही आंबेगावच्या वड्यात पडू दिलं तुला काय करू? तू काय सांगायला वैकुंठाचं? हा जगाची कोकिळा लता मंगेशकर 15-3 आठवड्याखाली गेल्या. हा कळल्या? हो लक्षात घ्या. मोठमोठे हिरो गेलं नट गेलो. हो कोरोनावाली गेली. कोरोनाने एक फायदा झाला बघा गावगावच्या नकट्या पुरी काटल्या.
पाणी पिणार तिकडं तोंड करून प्या, इकडं फरक कर चाल. अहो मुली बघाय गेल्यावर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. पोरगी दिखणे का काय कळलंच नाही. आता घराघरात भांडणं लागले ती. जीपचं बोनट उचललं नाक उठाला. खेड्या गावातल्या बायका म्हणते ते बघा, धाकटा असावं पण नकट. वर्म जाणून परमार्थ करावा. हो, वर्म जाणून देव करावा, वर्म जाणून भजन करावा. हळा का एकदा काय झालं, पकवाजाची वड काढायची होती. ती पैलवान तालमीतनं चाललं. त्या म्हाताऱ्या पकवाजानं बोलले, पैलवान ते मला का इकडे वड काढायची आहे. मग ते आधीच जोर बैठका कुस्ती करून आलतो, अंगाला माती तशीच. ते म्हणला काय करताय बाबा, ही जी वड काढायची असतो. मी सारखा मागं. त्यानं टांगड्यात पाकवाज धरलं, सगळ्या वाद्या तोडल्या, दोन्ही टोपणं काढली आणि त्या म्हातारा म्हणलं जाऊ का म्हणला घरी काम आहे. पकवाजाची वड काढायला तसला माणूस लावते ती वय. हा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल. साधू आणि संत कोणाला मानाव, तेची संत तेची संत. कोणाला संत मानाव, भरपूर माळा आहे त्याला, गावं बुडवाचं धरलंय त्याला. हा टाळ पकवाज विकणाराला संत म्हणाव का. आमच्यातल्यानं एक जणानं 4 पकवाज नेलं शाही भराला. जी पकवाज घेऊन गेले 11वं वर्ष आहे बघा, अजून गावात नाही. विठ्ठल तेवढी काळाची गरज भागते हो. पण कोण तुम्हाला बोलवते कळला का. हा जीवनामध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही कृपा करा. दयनीय अवस्था बघून जी केली जाते त्याला दया म्हणतात. आणि अंतःकरणातून त्याचं हित व्हावं अशा दृष्टीने केलेलं कार्य त्याला कृपा म्हणतात. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिल्या देवालया. ऐक नाही तुका झालाच कळत. भजन करा सावकार, थोडं भजन म्हणा. आमच्या ते दरवाज्यात एक माळ्याची म्हातारी आहे बघा, काय गाणं म्हणते पाठव. मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतो, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितो. सावळा बंधुराया सावळी वहिनी राय. हो हे हा कळा. गोड गाव बघा, देखणं गाव. आता गायन बी नव्हन काहीच नाही. ट्रॅक्टरवर, ट्रकवर, जीपमध्ये सगळीकडे गाणं एकच आहे. लाली लाल ग आंबा. काय गाणं म्हणतो अर्धा, तुझं लगीन व्हायचं अजून. असलं गाणं म्हणते ती वय. आरारी आलाय नवा नवा याला येऊ दे. असली गाणी पोराने म्हणल्यावर लगीन होईल का. त्याला माहूरगडलाच नेऊन सोडते. अरे तुमच्याकडं मोबाईल आहे, ईर्ष्या निर्माण होईल अशी गाणी लावा. है की नाही. उमर ठेवून मावळा आलेला, धिप्पड शेलार मामा जोडीला, हळदी लागल्या नवऱ्या मुलाच्या अंगाला. धिप्पड शेलार मामा जोडीला, हळदी लागल्या नवऱ्या मुलाच्या अंगाला.
मराठ्याचा राजा शिवाजी मंडपामध्ये आला. काय बोलला तानाजीराम, आम्ही जातो मोठ्या लागला. त्याला रिंगटोन म्हणते ते. व आपली रिंगटोन कसली आहे? छोकर मी मन को तन को तूने किया ईशा. तुझ्या थोबाड घसून गाय त्यांनाच पाणी द्या. पाणी प्या बाबा. नाही खरंच प्या. मी तुम्हाला तसं म्हणून नाही नाही हसून हसून ताण पडतोय मला माहिती आहे. विठाला प्या प्या थोडं. आता हसू येत नाही. प्या प्या. नाही खरंच पाणी प्या. मला माहिती आहे. मला अनुभव आहे. हो विठाला विठाला हो. ती रिंगटोन ठेवा. आता तुम्ही कृपावंत. काय म्हणा तुम्ही? पाटाचा काकडा म्हणा, गोड गवळणी म्हणा. हा सावळे परब्रह्म आवडे आजीवा. गोड गाव बघा, देखणं गाव. माझा स्वर नाही पण मी तालात पक्का आहे. नगांग नगांग नगांग. रात्री हिंगोलीला कीर्तन करून आलो आहो नांदेडच्या पोडाव. जेवायला बी चांगलं होतं अहो. आजचं तर काय कमी होतं का? हो. भजन जेवढं चांगलं कराल तेवढं भोजन बी पचतं. भजन भोजन बरोबर असावं. स्वयंपाक कसा बी करा पण स्वयंपाक करताना नाकात बोटे घालून विठालो विठालो. स्वयंपाक करताना नाकात बोटं घालायची नाही. तीन कीर्तन भजन होताना कीर्तनात बोटं घालायची नाही. ते उगं बसायचं. ठाईच बैसवणी करा चित्त आवडिया. तुकोबारांनी स्वतः कबूल केलंय. कागा गुणवंत केला दोष जाण्यासाठी. बळकट दूषण काय दोष. हा काय जन्मा येऊन केली जोडी. हाची घोडोगडी चित्ता येतो आठव. देवाला गेलं अरे का. मुलं निघून गेली, सुना निघून गेल्या. देवापुढं रडाव बघा. देवा सगळी होती आपापल्या ठिकाणी निघून गेली. सप्ताह उभा करायला बरं वाटतं आहो. काल्याचं कीर्तन झालं महेश महाराजाचं परवा दिवशी. मंडप ओकलाले की वारकऱ्याला रडू येतं. व हां रडू येतं. फुगड्या खेळलेल्या आणि हरिपाठ म्हणल्याला पंगत. काय अवस्था असते महाराज परमार्थात 7 दिवस. अगे चित्र लोक आनंदाची आतन चरणी जगन्नाथाची तढे. चित्त ठेल्या माया जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथ जनाथ जनार्दन जनार्दनी पण उभा चिचो. माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. आहे की नाही असा हरिपाठ चालतो तुमचा. चालतो की नाही? हा आमची हरिभक्ती पारायण वैकुंठ अशी मारुती महाराज कानेगाववर आनंद वाटायचा.
बाबांचा आशीर्वाद आहे बघा मला पाहिला. आल्या आल्या एका माणसाला मी बुक्काजी लावतो का नाही, मारुती महाराज म्हणून लावतो. विठ्ठल इतकी मोठी कृपा आहे महाराजांची. आज 38 वर्ष झालं, कोरोना वाजा 36 वर्ष, रोज कीर्तन आहे बघा बुवा. हा उद्या प्रगट दिन आहे. गण 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 गणात बोते म्हणा, लोक लगेच माग पिढा लावते ती हो म्हणून खरं आपण बोललेलं कळावं. एक गिऱ्हाईक हॉटेलात बाकडावर बसलं व आणि टॅबलावर जर्मनचा गाडी गल्लास वाजवायला, टटाडॉक 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 टटाडॉक. ते मालक होतं 240 व्होल्टेज, गारं डोळं लाल भडक माकडावणी, आणि ही माणूस गलास वाजवायला. ते म्हणला गलास का वाजवायला? म्हणला तमाशा का खेळ आहे? म्हणला धंद्याचा टाईम आणि तू गलास वाजवलो टटाडॉक टटाडॉक. ते म्हणला का मी गिऱ्हाईक न हो का? मग माग की काय पाहिजे? ते मला कडक गरम काय हॉटेला तुझ्या? ते म्हणला चहा कॉफी दूध आहे. आणि कडक गरम? ते म्हणला मिरची भजायचं. आणि कडक गरम पुरी भाजी आहे. आणि कडक गरम? ती म्हणला पावभाजी आहे. आणि कडक गरम? ती म्हणला शेवचोडा आहे. आणि कडक गरम? ती म्हणला इस्तो आहे. ते म्हणला आणि इस्तो. ते बी रागावलं होतं, चिमटा भटीत गाठला, टॅबलावर खेंडा आणून ठेवला. यानं बिडी काढली, लावली आणि वडीत गेलं. असली गाठ पडल्यावर आपलं कल्याण होईल. तुम्ही कृपा करावं. आता तुम्ही कृपावंत हो, आता तुम्ही कृपावंत आणि साधू संत जीवन. संत कोणाला म्हणतात महाराज? ज्यांचा अहोरात्र एकच जपतात आहे, देव माझा 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 संत म्हणाव, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. साधू कुणाला म्हणाव? हा जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नोय माझेपणा, होका पंडित शहाणा. साधू कोणाला म्हणाव? नामरूपी जडले चित्तो, त्याचा दास मी, तुका म्हणे नवविध, आणि भक्ती जाणे तोची. तो साधू जे का रंग रे ज्याची अपंगिता नाही, त्याची धरी जुळो धोई का रंग रे का. बहुजन समाजाचा विचार कुणी केला? संतांनी केला बघा. जेवढ्या वळीत टाळकरी एका जातीचं नाही. मी गोसावी, तुम्ही मराठा, कोणी माळी, कोणी कुंभार, कोणी गुरव, कोणी सुतार, कोणी लोहार, सगळ्या जातीची माणसं. कोण कुणबी कोळातलं, कोण वाडीवरलं, कोण वस्तीवरलं, कोण वाट्यावरलं, कोण कट्ट्यावरलं. सगळ्याला एकत्र केलं भक्ती मार्गानं. त्याला साधू म्हणतात. साधू अनेक जणांना मार खाऊन गेलं. एक जणांना दाढी वाढवली, असला बागवा ड्रेस केला, काठी कोबडी फावडी घेतली, एका दरवाजात उभारलं. नकली होतं. त्या घरातलं एक पोरगं पळत आलं, उंबरट्याला थडकलं. 10 रुपयाची नोट खाली पडली. 10 रुपयाचा ठोकळा आहे ना, तो खाली पडला. गरंगळत साधूच्या पायाजवळ गेला. साधूनं त्याच्यावर उजवा पाय ठेवला. पोरानं ती बघितलं आणि ती ओरडलं दरवाजात, आय या आय. साधू महाराजांना 10 रुपयावर पाय ठेवला. आई हुशार होती, ठेवू दे म्हणली, खोट आहे तर जाऊ दे. मग साधून पाय काढला. ती 10चा ठोकळा उचलला आणि त्या पोराला म्हणलं, ए पोरा योगी तर पडल्या, धर. इकीकडे टाकतं इकीकडे बघतोय. पोरग पुन्हा रडला, आय. साधून 10 रुपये महागार दिलं. आणजा म्हणली 20-20चं 2 पुढं.
उस डोंगा परी रसून डोंगा नाटक करायचं नाही, लक्षात घ्या. मरण तर तुझ्यासाठी. देवा तुझ्या मार्गामध्ये मी नटन हवं, ऐला का? हो, तुझ्या मार्गासाठी कापुराच्या वाती उजळल्या ज्योतीन ठाईचं समाप्ती झाली जैशी. हा, कळलं का? कापूर जळतो, मागं काय ठेवत नाही हवं, कारण कधी राग बोबाट राहिलाय नाही. उदबत्ती जळती, जगाला सुगंधी त्याव. किरसुनी स्वतः गहाण होती व श्री झाडून काढते आहो. तसं आम्ही वारकऱ्यांनी काय तुम्हा आम्हाला दिलंय? आम्ही कीर्तनकारांनी तुम्हाला काय दिलं? खरी सेवा तुम्हाला सांगू का, ही 7 दिवस येणा घेते ती का नाही. गावगाव मारामारी लागती वेगळ्या कारणाकरता, पण सप्त्यातला येणा घेण्याकरता 2 गटात कावा मारामारी छापून आली का घेतला घेऊ दे म्हणणार. काय डिपुटीची पार्टी सरपंचाच्या अंगावर गेली, कोणाची पार्टी कोणाची, येणा घेण्यापाय भांडणं लागलेली, कावा छापून आलं कावं घेतला घेऊ दे म्हणणार. आणि ही लहान लेकरं दुपारा येणा घेते ती इतक्या अबदा. एक पोरगळ घरनंच एवढं लाकूड घेऊन आलं, येणा अडकावला आणि वाजवालं. मी म्हणलं तसं का वाजवाला, आमिर खान कसा वाजवतो? ही सप्ताह आमिर खानचा आहे वय. मीना कसा वाजवावा याला बी शास्त्र आहे. लहान मुलाच्या हातात विना दुपारा देऊ नका, त्याला करायला काय. अहो जाणत्याच माणसाला विना वाजवा येत नाही. ती विना कसा वाजवते ती? हो, येणा अडकावते ते तारा आपल्याकड, मणी आपल्याकड, खोटी आपल्याकड, वर्गणी आपल्याकड. तशानं सप्ताह होतो वर. विना असा वाजवते ती कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु. कळलं का? असाही नवाजी का फरा फरा वाढते. नाही जमत. येणा गोड वाजवावा. या कर्नाटकला मी कीर्तनाला गेलतो. आवराच्या पुढे गाव आहे कोठमाळ आहे बरं का, शिंदे पाटलं जास्त आहे ती. हा, मी येणा दिला त्याला, ती येणा घेऊन घरीच गेलं. मी डोळं उघडलं तर येणा कुठं आहे. मग समोर पाटील बसलो तसं. म्हणलं सावकार येणा येले हवं म्हणलं. त्याला काय म्हणते, तू येणा घरी ठेवून आला लागतं म्हण रे, आण जा. त्याला काय वाटलं या येण्याचं काम झालं, घरी ठेवून आले. माऊली ज्ञानोबा आहे ना, 56 भाषा येत होता. नामदेवराय वर्णन करतात. 56 भाषेचा केलाशे गौरव, भावार नवे नाव उभारिली. अक्कीन केळो चिकन मातू, अक्कीन केळो चिकन मातू. भक्ती घ्या बंदा रुक्मा देवीवरू विठ्ठलुनी. 56 भाषा येत होत्या. एक जण काल गायबानं मला म्हणलं सोलापुरात, गायबानं इंग्लिश इज द मिल्क ऑफ द टायगर. इंग्रजी म्हणजे वांगणीचं दूध. मिळालं मूर्खा, मराठी भाषा म्हणजे अमृत. माझा मराठाची बोल कौतुके. अमृता ही पै पै जिंके, ऐशी रसिके मिळवी, रसिके मिळविन. तुम्हाला मराठी भाषेसारखं कोणतंच नाही हो. एवढंच नव, मराठी भाषेत जरा गुरकावून बोलू द्या, मुंबईत थर करते. हा, आमच्या नादीत लागू नका. सराटा बघारा पण मराठा नको. विठ्ठल आम्ही गरीब आहे त्यावर 2 फाट खाट खाली टेकतो, एक वरच असतोय. जर घुसलाव पायाच्या ऑपरेशनाशिवाय बात नाही. त्याचं नाव मराठा. तुम्ही का आमची टिंगल करता आमच्या देवाची? आव मराठा म्हणजे जातीचा मराठा नवा, ज्यांना मराठा बोलतोय ती.
मग माळे असेल, कुणबी असेल, लवार असेल, चांबार असेल, कोणी का असे ना, जो मराठा बोलतोय आमच्यांना आधीच लागू नका. एक मराठा लाख मराठा, राजवट उलटून पाडली. म्हणून करता आलं सोंग तर करावं. काय लोक देवपूजा करताना सवळं गुंडाळते ते बघा. आणि तुम्हाला खरं सांगतो, सवळं कोणाला गोड दिसतं? बुटक्या माणसाला. जी उंच पुरा त्याला दिसत नाही हवं. ते सवळा असता ना, त्याची रुंदी कमी असते हवं. आणि जी उंच माणूस आहे त्याची लय आपदा. आणि ती सवळं नेसला मधला काष्टा उगतच मोकळा सोडते. ती तिकडून वारं तिकडं जातं. कशापाय सोडते ती कोणास. आणि एका भटजीनं तसलं सवळं गुंडाळलं आणि पूजेला गेलं. ज्याच्या घरी पूजा होती तिथं पंखा चालू होता. त्याच्या घरात होती 2-4 मांजराची बारकी पिल्ली. ह्याचं सवळं लागलं हालायला. एका पिल्यानं ती बघितलं आणि सवळ्यात टाकली उडी. ती हलका असल्यामुळं भटजीला कळलंच नाही. ती तसंच बसलं पाट्यावर. मांजराचं पिलू बसलं अर्धा तास. आणि नेमकं भटजी पूजा वाचताना त्यानं नाक्या काढल्या आणि ठराविक ठिकाणी टुचिवल्या. भटजीची पोथी घेऊन पळालं, पुन्हा आलंच नाही. आलं सोंग तर करावं, नाही तर ग बसावं. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधूच्या संताच्या ठिकाणची व्याख्या. अवघे विश्वची माझे गुरु, ऐशी मती जयांची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. त्याच्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, घातलं संतांनी तुमच्या आमच्यावर. ज्याला जमीन आहे त्यानं सोमवार करावा. एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्याची गती होईल नाही. ज्याला जमीन आहे त्यानं कंपल्सरी सोमवार केलाच पाहिजे. आणि जी वारकरी आहे त्यानं दोन्ही एकादशी केल्या पाहिजेत. आणि काय काय लोक म्हणते ते आम्ही मोठ्या तेवढ्या एकादशी काढ. ती काय कलंगड आहे का खरबूज आहे? या ठेवणी बोलायचं. एक मावशी तर म्हणजे, महाराज मी मन मोकळी एकादश करते. मी मन मोकळी कशी करता म्हणलं. ती म्हणजे सकाळी ग्लासभर दूध, 2 केळं खाते, 10 वाजता गोड भगर खाते, 12ला तिखट शाबू खाते, 2 वाजता रताळ किस ताक खाते, 4 वाजता सफरचंद डाळिंब खाते, संध्याकाळी 1 वाला नारळ आणि पेंड खजूर खाते. मन मोकळी एकादश. मॅडम मावशी तुम्ही फराळ करता का आमून गिळता? एवढं खाते ती होय ग काय पाणी. नेहमी मर्यादित खावावं. हा कळलं का? आहार तेवढाच खावा आहे ना. जादा खाल्ल्यावर त्रास होतो. अति खाण्यानं रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं, किडन्या खराब होतात. म्हणून नेहमी मर्यादित भोजन करावं. मर्यादित. हो, कुठली गोष्ट अति तेथे माती. हो, म्हणून खरं ती करून येऊ. हो, एकच महाराजांचं म्हणणं आहे, गोमट ते करा माझी. थोडं भजन करा, गोड वाटलं पाहिजे. आणि हे कळतं कोणाला जिव्हाळा आहे त्याला. आता गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत. स्वच्छ शुद्ध पाणी मागण्याचा हक्क माणसाला हाय. बोर्ड लिहिल्यात. सरकार काय बी कायदा काढी राहावं. आता तर एक कायदा काढलाय, कुठे बी जागा पण घरातच. त्याला सरपंच 12,000 देते. हवं घरात हागल्याबद्दल.
विठ्ठल विठ्ठल. काही असू द्या, जिव्हाळा असावा. ही नळ आहे इथं, टाकी आहे त्या. पण काय काय गावाच्या घरातल्या नळाला पाणी येतं आणि काय काय घरात नुसती हवा. आणि ही मेंबर म्हणते तर पाणीपट्टी भरा. मॅडम भरतो म्हणलं मेंबर, पण पाणी येत नाही, हवा येते. ती काय म्हणते हवा येते का नाही बोवा. मग तुला हवा येण्यासाठी सोडासाठी तुला निवडून दिलं वय रे, पाणी दे र. लोकांनी झाडं हिरवी राहावं म्हणून ड्रिप केलं. त्याला इंग्रजीत ड्रिप म्हणते, ते मराठीत ठिबक सिंचन. त्याची तारा तर ह्याच्यापेक्षा इगळी. लाईट येते रात्री 2-2:30 वाजता. तिथनं मुठरीचा आटो खाली पडतो, मग मोठं सगळ्या वस्तीवरची कुत्री वाव वाव. विठ्ठल विठ्ठल. आहे की नाही. जिव्हाळा असला पाहिजे. आई जमिनीच्या पोटामध्ये पाणी राहिलं नाही. उभे ह्या वर्षात पाऊस पडलाय म्हणून म्हणू नका, पाण्या वाचून. आणि आता महिला मंडळ तुमची माफी मागून उदाहरण सांगतो. आताची आई लेकराला सांभाळू शकत नाही हवं म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. शेळ्या राखलेल्या परवडल्या. अंगणवाडीचं काम नगर रे बाबा. काय ती लेकरं चडी निष्ठालेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या अंगणवाडीच्या मास्तरनीला पगार बी लय नाही हो, है नाही. हा म्हणून करता सुंदर अशा प्रकारचं असणारं जीवन करी जावं, सेवा करी जावं. किती मगा लटपट जीव वाढणाऱ्या पंक्तीला हे घ्या ते घ्या. वय न ज्यांच्या वाड्यात उतरलो. समंत काय तुमचं नाव काय नाव? सत्यवान पंचाळाच्या घरी आमलो. 2-4 वेळा चहा झाला. वय ना मला दिलेल्या चहातला मी कोणाला घे सुद्धा म्हण नाही, माझी मीच. कारण माझा चहाच खमंग असतो, कमी साखर. एका बाईनं गडबडीने चहा केला एकदा. दूध नव्हतं म्हणून निरमा पुढं पावडर टाकली त्यात. आणि तिनं म्हणली बी कापडे एवढी पांढरी निघतात तेव्हा चहा पांढरा होत नाही का. कीर्तन माझं कोणीकडे राहिलं, घेत आंबे की पळ घेत. गोमट येते करा माझे, थोडं करा. बाहेर रोज येतो, एकादशी करा, सोमवार करा, भजन करा, हे नाही कौतुक करा, कीर्तन ऐका, हरिभजन ऐका. अवशेकर महाराजांनी म्हणा, मारुती महाराज कानेगावकरांनी म्हणा, किंवा या भागातल्या महाराजांनी एक गावाला वळण लावले, प्रत्येक गावाला. आहे की नाही. मी मराठी माणूस मराठवाड्यात कीर्तनाला का आवडीने येतो. असू द्या साधे जमनी, नसू द्या कारखानं, पण भाव निर्मळाव. त्या उदगीरच्या पुढं नवरेवाडी म्हणून गाव आहे बघा, बारकंच गाव आहे. असंच मी सरपंचाला विचारलं, ह्या गावाला नाव नवरेवाडी कशा पाय पडलं. तर ती म्हणला, इथली पोरं एवढी दिकणी ती अजून तरी कोणाचं लगीन मोडलं नाही. त्याला गाव म्हणते ती. हो हा, काही असू द्या, मनुष्य सुंदर असावा बघा. महिला
जोडीदार देखना पाहिजे आणि बोलणं सुद्धा नीट असावं. एका बाईचा नवरा मोटरसायकलीवर बायकोला घेऊन चालला होता आणि पेट्रोल पंप आल्यावर बायकोला म्हणला उतर खाली, उतर खाली. ती हादरलीच. ती म्हणजे आज संक्रांतीचा दिवस आहे तसं का करला, उतर म्हणलं, बाकीचं काय पुन्हा बोलू. उतरलो, जवळ गेलं, पेट्रोल पंप तेल भरून आलं. बायकोला म्हणलं बस आता मागं. ती म्हणजे बसत नाही, जा. मागा शिव्या का दिल्या म्हणली, बस म्हणतो म्हणला. मागा तुम्ही का बार शिव्या दिल्यास मला सांगा. जसं तांदूळ पडलं तेव्हा कवा शिव्या दिल्या नाही त्या. मग अंगावर का आला, तुला वाचायला येत नाही ती बरं आहे. पेट्रोल पंपवाल्यानं पंपाच्या पाठीवर काय दिले, आग लावणाऱ्या वस्तू बरोबर आणू नका. बायकोला चांगलं बोलावं, बायकांनी बी नवऱ्याला चांगलं बोलावं. हो, लातूरमध्ये जाताना नवरा बायको मोटरसायकलवर चालली आणि चौकात आलं गाडं वाढवं. तिकडून पोलीस शिटी मारायला. तेवढ्या दाटणीत बायको नवऱ्याला म्हणते पाहुण्याला राम राम म्हणा. बाया बी खोडील बघा गावगावच्या. अरा आडवं काय आलं, गाडं. तिकडून पोलीस शिटी मारते आणि हिनं नवऱ्याला म्हणते पाहुण्याला राम राम म्हणा. नवरा म्हणला मी सासऱ्याला बोलत नसतो. का फजिती करून घेता असली. वंचित सगळ्यात वैतागलेला एकच प्राणी आहे बघा, शाळेतली मास्तर आणि शेतातला शेतकरी. सरकार रोज कायदा काढते शाळेत हजर राहावा आणि लेकरं येऊ नका. तर त्यांनी का चिचूक खेळावं येळभर. हां हळा भयंकर शेतकऱ्याची आपदा. आता कुठं सोयाबीन कालचा भाव 7,000 आहे बघा. अजून बी विकू नका उगो बसा. शेतकऱ्याच्या मालाला भाव यावा. जाऊ द्या, दूध 50 रुपये लिटर. बिघडलं कुठं आहो. गोरं तर कुठं कोणाची आहे ती. एक गाय होती बघा, 2-3 लिटर दूध द्यायची सकाळपारी. पण त्या गाईला वाईट सवय, धार झाली की धार काढणाऱ्याच्या अंगावर पडायची. असल्या गाई बसनात नसाव्या बघा. वंचित ते पायापाशी नाही अशी वेगळं. मी काय सांगणार आहे तुम्हाला, माऊलीने सांगितलेलं सांगणार आहे. चहुवेरी जाण सशास्त्री कीर्तनामध्ये चावट गोष्टी सांगू नये. विनोद आवडे टवाळा. रामदास स्वामी त्यांच्या दासबोधात सांगतात, विनोद कोणाला आवडतो, टवाळा सांगला. टिंगल्या होय ना हो. मी विनोद करतो पण फालतू विनोद करत नाही, धरून करतो. आबा हो, एक पोरगा आईला म्हणला, आई 10 रुपये दे, आई 10 रुपये दे. आईची गरिबी होती. आई म्हणजे बाबा काल काम लागलं नाही, कुठलं माझ्यावर 10 रुपये आहे की नाही. अगं आई दे की 10 रुपये. हो, एक लेकरू असल्यावर आईला रडू येतं बघा. हो, कळलं का. आई 10 रुपये दी. आई म्हणजे बाबा कशाला पाहिजे सांग आधी. देती 10 रुपये. कशाला पाहिजे. अगं आई आंबेगावची जत्रा आहे, जत्रेत वळू आलाय बघायला. काय आलाय, वळू. 10 रुपये तिकीट आहे, दी 10 रुपये. आई म्हणजे बाबा फक्त तुझ्या बापाकडे बघ की रे म्हणजे 10 रुपये कशाला खर्चितो.
विठ्ठल अरे तू टाळ वाजवीत नाही, भजन करीत नाही, पेटी वाजवीत नाहीच, अभंग म्हणत नाही, चाल करीत नाही, पारायणाला बसत नाही, वळूच की होती. तसलं वळू जागवायसाठी सप्ताह होईल. एक सांगतो, भजनानं कीर्तनानं हरिपाठाना चेहरा देखना दिसतो. हा कोणी बी आपल्या पाया पडता. प्रत्येकाच्या मनात भाव निर्माण होतो. आंबेगावची लोक ज्यादा असो कमी असो पण भजनाला छान आहेत. मसालग्याचे कीर्तनकार चांगला आहे, बीटचा कीर्तनकार चांगला आहे, अन्नाचं तर काय खाऊट आहे काय चांगलाच आहे गो. हा गोड आपल्यात कुणी प्रेमळ नाही. हवं टाळकरी प्रेमळ नाही, कीर्तनकार प्रेमळ नाही, पंगत देणारा प्रेमळ नाही, जेवणारी प्रेमळ नाही. ती आपल्यात प्रेमळ कोण आहे? फक्त पकवाजा. बघा पकवाजाला एवढी पावडर लावते म्हणल्यावर घरी किती लावित असेल. विठाला वंचित येते पायापाशी आहे की नाही. नाही अशी वेगळं मी ह्याच्यातलं सांगणार, मी कथेतलं सांगणार, पुराणातलं सांगणार. नातरा सांगतात ना, सगुण चरित्रे परम पवित्र सज्जन कीर्तन. अनेक कीर्तनकार अनेक सांगतात कीर्तन, परिणाम होईना भजन अनेक जण करणारा. भजन करताना कंठी प्रेमदाते नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम. अंतकर्ण दाटून यावं, डोळ्यावाट घळ घळ अश्रू याय. कीर्तनात विनोद सांगा पण परिणाम हा झाला पाहिजे. दृष्टांत सांगा परिणाम झाला पाहिजे. अहो या वर्षात पाऊस कधी असतो म्हणाचं काय कारण आहे का? कवा बी आबळ येतं आणि कवा बी पाऊस. रा या 20 वर्षात निसर्गाचं चित्र बदललं आणि माणसं बी बदलली. आहो पूर्वी गावोगाव रासारी कुत्री भुकत होती का नाही, कुत्र्याने भुकाचंच बंद केलं. लोक पाण्यासाठी रासारी घागऱ्या घेऊन निघते. ती कुत्र्याला अंदाजच लागणार चोरायची का काय. या 20 वर्षात भूत बी लाग नाही. ती लाईटच रात्री 12 वाजता इथे कोण बी जागा आहेच कोणच्या बी वाड्या, त्यामुळं भूतानी लागाचंच बंद केलं. वंचित येते. मी तुम्हाला दुसरं काय सांगणार नाही. कशाला सांगू? तुकोबारा सांगतात तुमचंच मी तुम्हाला सांगणार आहे. मी काय सांगणार? विठोबा रखोमा तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी सावकार आहे. नाही पायाशी है नी. माणूस कडकडून भेटतो कवा? गुणदोष संपल्यावर. आपण दसऱ्याला भेटतो का नाही, गुढीपाडव्याला, किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि मी इथं आलो, आमच्या नानाचं महाराज आला म्हणून कडकडून मिठी मारतात. ही सप्ताह संपू द्या आणि निलंग्यात किंवा ह्या लातूरमध्ये तुम्ही कोणी तर गाठ पडा, मी जर मिठी मारली तिथली मला मारते. पोलिस पुन्हा मारते. ती लोक आधी मारणार. म्हणून गुणदोष अंगात घ्यायचं नाही. लक्षात घ्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी महाराज. लोक आईबद्दल बेकार का बोलते ती? त्याचं कारण आहे, 7व्या महिन्यापर्यंत आईच्या नळी श्वासा वाट ही लेकरं श्वास घेतं, अन्न खातं. व 9व्या महिन्यात ती दाई किंवा ती आई नाळ तुडती. बघा नाळ तुटली की लेकरू शिव्या द्यायला चालू करतं. तसं समाज काही भजनी लोकांना शिव्या का देतं? नाळ तुटली ना. 20 वर्षाखाली भजनात सुगंध येत होता, आता गावगावच्या भजनात वास येत आहे. आणि ही गायबाना समाज काय म्हणतो? पी नका. पण कसलं गातय नेता करला तुझ्या.
अरे तू भजन गायशील, तू कीर्तन गायशील, पण ऐकणाऱ्याच्या 3-3 पिढ्या नरकात जाते. त्या माझं वचन नाही, मारुती महाराज कानेगावकरांचं वचन आहे. वाजवा टाळी. तुम्ही काय सांगताय कोणाला कीर्तन होय न हो, कळलं का? ह्या दारुड्याला कळत नाही. एक दारुडी मसराच्या कोट्यात जाऊन पडलं, म्हशीनं शिपूट हालिवला, शिपूट धरला आणि त्या म्हशीला काय म्हणते, आज इनी घातली काय ग? त्याला वाटलं गादीवरच पडलो काय. एक जणांना मला मोटरसायकलीवर नेलं. कशावर? स्प्लेंडर गाडी होती. ती चालू होईना, ती बका बका किक मारायला. मला 5-6 लाथात घातल्या. मी म्हणलं तू हात धुवून घ्यायला का गाडी चालवाला? म्हणून लय गाय बानी लोक आहो. त्या बुलेट गाडीवर एक जण मला काल्याच्या कीर्तनाला सकाळी निहायला आलं एकात वळीवली. मी अजून टांगडं उचलतो तर गेलं बी. पुन्हा माघारी आलं आणि मलाच म्हणते बसला का ना? मी म्हणलं मी वान्यर आहे होय रे. साधनं कळली पाहिजे. टाळ कसा वाजवावा, वेणा कसा वाजवावा, स्पीकरवर कसं बोलावं. हा, नामदेव महाराज तुमचा स्पीकर आहे का दुसऱ्याचा आहे? दुसरे. बरं असू द्या. ही स्पीकर बरा वाटला बघा. काय काय गावाला स्पीकर जे काय स्पीकर आणि काय धंदा आहे की नाही. ज्ञानेश्वर माऊली झालेली शिवा मारुतीबन महाराजांच्या चरणी. बहादुरी महाराज. एक म्हातारं 110 वर्षानं मेलं. त्याच्या नातवंडाला विचारलं, बाबानं जगून काय केलं? ती मला पडका वाडा हागून घाण केला. कौतुक थोडं करा, पण जीवनात मध्ये सुगंध निर्माण झाला पाहिजे. हो, मी आज न उद्या जाईन, पण तुमच्या ध्यानात राहीन. आंबेगाव म्हणून माग एक बुटका आलता. माणसं ध्यानात राहावे, लक्षात घ्या. थोडं भजन करा, थोडं अन्नदान करा. हा एकल्याचा नव्हे खेळ, जमविला मेळ. कळला का? हे एकट्याचं नव्हं, सगळ्यांनी केलंय. मंडप आहे, स्पीकर आहे, हा शूटिंग आहे. तुमचं बी फोटो काढून घ्या. कळला? नामदेव महाराजाचं काम आहे. हो, कारण का देखण्याचा कोणी बी काढील, ह्या कन्याचा काढावा. आपलं गाव चांगलं आहे, सुंदर आहे. इतक्या लांबून तुम्ही येता आहे की नाही. हा, लांबून येता तुम्ही. मी आलोय. हो, त्याच्यामध्ये तुमची आमची. जगामध्ये तुकाराम किती झाला माहीत आहे का? वारकऱ्यासाठी सांगतो, कीर्तनकारांनी सांगावं. जगामध्ये फक्त 4 तुकाराम झालं. हो, कर्तयुगात. हो, कर्तयुगामध्ये परशुराम, त्रेतायुगामध्ये राम, द्वापार युगामध्ये बलराम, कलियुगात फक्त तुकाराम. पुन्हा राम भरपूर जन्माला आलं, पण पोलिसांनी धरून नेलं. ती सुटत बी नाही तर मारत्यात तिथंच. म्हणून करता राम व्हा, सीता व्हा, देखणं व्हा. हां, माझी तुमच्या गाठी कशा पडल्या त्या? मी बोलतोय बी चांगला आणि तुम्हाला विनोद कळतोय. हो, एका गावात बुबडी पोरगी होती, लगीनच होईना. एक म्हणलं की एकच बोलायची. मग तिचं लगीन होईना. 20 बाईच्या पुढं वय गेलं. तिचा बाप बाजारात फिरायला. हा, लातूरच्या बाजारात त्या पाहुण्याची गाठ पडली, पोराच्या बापाची. राम 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 राम. पान खायचं का? नका चहा पिऊ म्हणला. चहा पिली, पान खात खात म्हणला, पोरीला नवरदेवच मिळाला म्हणला. आपल्याकडे पोरगा ये म्हणला. ती म्हणला, होय हाय पोरं सगळीकडे जायची.
पण बोबडी आहे. बरं झालं मला द्या टाळे, आमचं बी पोरगं बोबड आहे. चला आजच बघायला. हो आधी मसलगा पाठीवरनं उतरून पुढं निरोप धाडला सायकलीवर. नवरदेवाचा बाप पुरीला बघायला आले ती. त्या पुरीनं घर झाडलं, सतरंजी टाकली, वसरी होती उंच ओठ. आता पाटलाच्या वाड्याने देशमुखाच्या वाड्यातच ओठ येतं. वसरी होती, त्या वसरीलाच नवी सतरंजी टाकली, पाठ मांडला ह्यांना. मग युवाई अंगणातच बसलं. पुरीचा बाप आणि पोराचा बाप, त्याला व्याही म्हणते ती. अंगणात बसलं. त्या पुरीनं साडी ती नेसली, ह्याला चहा आणून दिला. ह्यानं चहा कपातला बशीत वाचला. मग ह्यानं चहा गप पिऊन. नेहमी वाण उघडं करायची सवय आहे माणसाला, तरी बाया झाकून पादराखाली वाण आणते त्या बरं का. वाण उघडं करून येऊ. हा संपत्ती घरात राहत नाही. तुम्हाला एक सांगतो, वाण का झाकून आणावं? लक्ष्मी जाऊ नये. पूजा करायच्या आधी वाण कोणी बघितला लक्ष्मी राहत नाही, म्हणून बाया पदराच्या आडती वाण आणते त्या संक्रांतीला. तसं ह्यानं चहा पिताना गप बसायचं नाही. ते हळूच म्हणला, चहा किती गलम गलम आहे म्हणला. उग बस र मर्दा, लगीन हो तर गप. चहा किती गलम गलम आहे म्हणला. मग ती म्हणजे फुतवून फुतवून प्या. ज्ञानेश्वर हो, जे विठ्ठल, जे विठ्ठल, विठ्ठल, जे